जी मुलं शाळेत जातात त्यांना जेवढे पाहिजे तेवढे मार्क मिळण्याची ताकद असते आजच्या कीर्तनामध्ये. ज्या पोराला ज्या मुलीला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, जज व्हायचं, आयुक्त व्हायचं, राष्ट्रपती व्हायचं, सगळं जग ताब्यात घ्यायचं, ते सुद्धा आजच्या कीर्तनात भेटणार आहे. ज्यांचे लग्न होत नाहीत त्यांचे सुद्धा या 12 महिन्यात 100% लग्न होणार. मी जबाबदार आहे त्याला. त्याच्यानंतर ज्यांना निवडून यायचंय त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण होणार. ज्यांचे आजार घालायचे त्यांचे सगळे आजार जाणार. ज्यांना जमिनीमध्ये जास्त पाणी पाहिजे त्यांना पाणी लागणार, बोरला पाणी लागणार, पाहिजे तेवढा माल होणार. सगळ्या तुमच्या एक सांगू का, मनात जे आणलं का ते पूर्ण होणार. कारण ज्ञानोबा आहे त्याला जबाबदार आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पण नियम आणि अटी लागू, नियम आणि अटी लागू. सरळ बसायचं, कुबड काढून बसायचं नाही. कारण तुमची जीवनं लय उत्कृष्ट झालेले आहेत. पाऊस पडल्यामुळं गार वारा यायला लागला. साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारे उत्तम असल्यामुळं तुम्हाला निद्रा देवी भेटण्याची दाट शक्यता आहे. आणि तिनं का तुमच्या डोक्यावर ताबा केला आणि मी उपरनं सोडण्याच्या आत जर गडबड झाली तर तुम्ही याच्यात बसत नाही. दुसरी गोष्ट, पाठीचा कणा सरळ ठेवा, मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा आणि डोक्यात जे चालू आहे तुमच्या त्याला ऑफ करा, बंद करा. शब्दांच्या बरोबर राहा, उठून जाऊ नका, आलेल्याला पाया पडायला येऊ देऊ नका आणि शांत चित्ताने कीर्तन ऐका. हे तर सोडा, लेकर बाळ, ऐश्वर्य, पैसा, धन, संपत्ती हे तर सगळंच भेटन, पण मरण सुद्धा तुम्हाला विचारल्याशिवाय येणार नाही. तुमच्या कुळाचं नाव मोठं होईल. तुम्ही असले नसले जगात तरी तुमच्या आठवणी कधी संपणार नाही. इतकी ताकद जर ज्या कीर्तनात असेल तर त्याला हळुवारपणे आपण जपलं पाहिजे. म्हणून उत्कृष्ट असणारे, पवित्र मनाने आपली 7 दिवस सेवा करणारे सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय आमचे जावाई बाळासाहेब महाराज, आता ते कीर्तनकार झालेत पण पॅन्टीवर आल्यामुळं थोडीशी अडचण व्हायला लागली. असं बोलून हळूहळू होईल ते, कारण जवळ असल्यामुळं बोलता बी येत नाही, लाड करावं लागतात. काय करावं, पुरीला त्रास होईल. दुसरे आमचे लाडके पण आता जवाईच व्हायला लागलेत. मामाचीच पोरगी केली, सोयरीक झाली, आता लग्न आहे. कळलं तुम्हाला? कळलं तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराज हे माऊली होते ना, हे शिकत असताना मी त्यांना गाडीत टाकून नेलं होतं पखवाजून ते घेऊन, आणि अशा स्टेजवर नेलं होतं जिथं लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पोडवारकर, आणि त्या टायमाला असाच आपला जुळता जुळता कार्यक्रम होता. त्यांना सांगितलं फक्त इथं सेवा करा, तुम्हाला एक दिवस लय चांगले दिवस येतील. आले की नाही आता चांगले दिवस? बस आता शुभमंगल होणार आहे, आम्ही येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमचे परमेश्वरपुरी महाराज, तुम्ही सांगा ना त्यांचं नाव. हां, संदीप महाराज, ज्यांनी त्यांनी आपलं नाव सांगा. आपल्या गावातलेच तुम्ही, काय नाव? वाका. ओके ओके. ही चोपदार, ही आमची क्षेत्रातली आमच्या डिपार्टमेंटची मंडळी आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्या पक्षाचे आमदार झाले का तो अगोदर त्याचे नगरसेवक अमुक तमुक याचे नाव घेत असतो आणि मग बाकीच्या याचं नाव चालत असतं. आज आपल्या कीर्तनासाठी डोंगर शेळकीवरून माजी सभापती पण भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि आमच्या सर्व महाराजावरती सारखं प्रेम करणारे आमचे हनुमंतराव रेड्डी याच ठिकाणी आलेले आहेत. त्यांना एकदा जोरात टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करा. बाकी औदुंबर महाराज पंचाळ आहेत, तानाजी महाराज आहेत, जी मी ज्यांच्याकडे थांबलेलो आहे. तुम्ही गावातलेच, काय नाव तुमचं? सुरेश बिरादार महाराज. आणि तुम्ही 2-3 जण माझ्यावर जे पेटून दिले होते ना, लय पक्के. हा, संजय महाराज बिरादार, निळू भाऊ, मधुकर महाराज. तुम्हाला माहिती आहे का, मी परवा दिवशी कोळवाडीला होतो आणि कोळवाडीवरून मला कर्जतला मुंबईला जायचं होतं. मी त्यांना सांगत होतो की मला चेंज करा, कारण माझं जाणं होतं 600, येणं होतं 600, मला शक्य नव्हतं ते. पण हे माणसं तुमची इतकी पक्के, ह्याने काही पिच्छा सोडला नाही, डोंगर शेळकीला आले आणि काळजी घेतली, त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. आता बाकीच्यांची नावं माहिती नाही म्हणून घेतली नाही असं मनात आणू नका. सगळ्यांच्या पायाला हात लावून स्पर्श करतो. गावातले पंचक्रोशीतले सगळे भाविक भक्तजन, माता भगिनी,
नमस्कार करतो आपल्याला. आजचं कीर्तन कानाने ऐकायचं नाही, कान बंद करून टाकायचे, मनाला ॲक्टिव्ह करायचं आणि कल्याण करून घ्यायचं. आपण रोज जशी कीर्तन ऐकतो ना, तसं आजचं कीर्तन नसतं. आमचं अधिष्ठान आळंदीत ज्ञानोबराय आहे, तर आमचं स्वाधिष्ठान जगद्गुरु तुकोबराय आहे. त्यामुळे शब्दांच्या आणि अभंगाच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही. मर नाही आधी राहिलो मरोनी, मर नाही आधी राहिलो मरोनी. एक 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 अडचण आपण बाजूला करू. मोठी अडचण कोणती अगोदर ती दूर करू, मग पैसे देणं घेणं मान पान तेही आपण बाजूला करू. आज मागणीचं कीर्तन असतं आणि पांडुरंग माझ्या समोर आहे. मी त्यांना तुमच्यासाठी काही मागणार आहे, आणि ते मागणं आहे पहिलं मागणं. जगात सगळं काही जरी भेटलं तर मरू कुणालाच वाटत नाही. मराव कुणाला वाटतं? जरा वर हात करता का? विपरीत प्रश्न आहे. मरू वाटत, मर म्हणलेलं सहन होत नाही. एखादी बाई बोलता बोलता जर म्हणली तू मर, ती म्हणती तुही माय मर, तो हा बाप मर, तो सासरा मर, तो सासू मर, ते खानदान मर. मरुहान बोल सहाती. ज्ञानोबरायांनी सांगितलं मर म्हणल्याला सुद्धा सहन होत नाही. इतके तुम्ही सगळे जण इथं चतुर हुशार शहाणे, पण मला सांगा ना, ते चुकणार आहे का? चुकणार आहे ते अटळ आहे. जगातलं जीवनातलं आपल्या सत्य काय माहितीये? उद्या काय होईल माहित नाही. आपण मनात आणतो एक आणि आपल्या समोर येतं एक. याचं नाव आहे संसार. आणि मनात जे आणलं तेच होतं, याचं नाव आहे परमार्थ. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. आलं का लक्षामध्ये? मग केले मनी होते तसे. आपण काय करायला लागलो माहितीये का? आजच्या कीर्तनातला फॉल्ट काढून टाकू आपण काय केलं? मनाकडे कधी लक्षच दिलं नाही. त्याचा कधी व्यासन पाहिला नाही, त्याचा आयाम पाहिला नाही, त्याचा स्वभाव पाहिला नाही, त्याची उंची लांबी पाहिली नाही, त्याचं मूळ पाहिलं नाही, स्वरूप पाहिलं नाही. आणि मग त्या मनाला आपण सोडून दिल्यामुळं काय होतं माहितीये का? तुम्ही मनात येईल तसं वागायला जाता, आणि मग मनात आणाव एक आणि होतं एक. आजचं कीर्तन सांगतंय आम्ही मनाला अगोदर आमच्याकडे घेतलं आणि मग आम्ही पाहिजे तसे वागलो. मग केले मनी होते तसे. माझं बोलणं तुम्हाला समजून घेण्यासाठी अगोदर आजचं कीर्तन ध्यान देऊन ऐका, मनाशी नातं करा, आणि मग तुम्हाला जे पाहिजे ते मन देईन तुम्हाला. कोण देईन? तुम्ही त्याला सोडून काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आता सुद्धा तुमची बेजारी तेच करायला लागले. तुमची शरीर माझ्याजवळ बसलेले, पण मनात काय चाललंय ते फक्त तुम्हालाच माहिती. 10,000 लोकात तुम्ही बसले, तुमच्या हातात टॅप आहे, मोबाईल आहे. अख्ख्या ब्रह्मांडात जगात काय झालं ते तुम्हाला मोबाईलवर डोळ्याने दिसतं, पण मांडी घालून बसलेल्या माणसाच्या मनात काय चाललं ते थोडी दिसतं. आयुष्यभर नवरा म्हणून ज्याच्या संग राहावा त्याच्या मनात काय येतं ते कुठं दिसतं? याने आयुष्यभर बायको म्हणून जिला सोबत वापरलं तिच्या मनात काय ते आपल्याला दिसत नाही. एकाच्या दुसऱ्याच्या मनातलं जर आपल्याला कळतच नसेल तर आपली बुद्धी तिथेच संपलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला काहीच कळत नाही, आणि जे कळतं त्याचा काही उपयोग नाही. मला सांगा, ज्या माणसाला लंडनच्या जपानच्या सगळ्या मारामाऱ्या हातात दिसत्या, त्याला घरात कुणाचं मन मरून चाललं हे जर कळत नसेल, आग लागो त्याच्या त्या अमेरिकेच्या ज्ञानाला. म्हणून आज माझ्यासोबत असं बेस्ट काम करा की इथून पुढं तुमच्या समोर काही जरी आलं तरी तुमच्या मनात इतकिंचित फॉल्ट येणार नाही, ते खाली घसरणार नाही, रॉंग होणार नाही, चुकीचं काम करणार नाही, तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल. त्याच्यामुळे स्वतःला चेक करा तुम्ही. अरे शरीर वेगळं आहे पण मन वेगळं आहे. शरीरामध्ये मी राहतो, पण मी खरंच शरीरात राहतो का? मी तर तत्क्षणी अमेरिकेला जातो, विष्णूचं नाव घेतलं की वैकुंठात जातो, महादेवाचं ध्यान केलं की कैलासात जातो, पांडुरंगाचं ध्यान केलं की पंढरपुरात जातो, सासरवाडीचं ध्यान केलं की सासरवाडीला जातो, मुलीचं ध्यान केलं की तिकडं जातो, पोराचं ध्यान केलं की इकडं जातो. इतकं जर मी फिरत असन, मग फिरतंय कोण नेमकं? शरीर फिरतं का मन फिरतं? मन फिरतं. मग पाप पुण्य कोणाला लागतं? सुख दुःख कुणाला होतं? हे कधी विषय कीर्तनात हाताळल्या जात नाही. म्हणून एवढा खर्च करून सुद्धा
एक माणूस तुमच्या मनासारखा वागत नाही. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी तुम्हाला वर्गणी मागावं लागती. ही तुमची नाचक्की आहे की कीर्तन सुरू करायचं आणि तुम्हाला सांगावं लागतं की आता थोड्याच वेळात महाराजाचं कीर्तन सुरू होणार आहे, ज्यांची वर्गणी राहिली असेल त्यांनी आणून द्यावी. काय चाललंय? अजून सांगावं लागतं मांडी घाला, टाळे वाजवा, भजन करा. दोष तुमचा नाही. ज्याला ते समजायला पाहिजे होतं ते ध्यानावर नव्हतं, आणि ज्याला तुम्ही नेऊन बसिलं होतं त्याला ते समजत नव्हतं. याला काही कळत नसतं. शरीर हे पंचमहाभूताचं आहे. हे हाडामासाचा गोळा आहे. ह्या पायाला तुम्ही आता फुलं टाकली माझ्यावरती. मी खूप नाराज झालो होतो. कधी अशी फुलं टाकत जाऊ नका. तुमचं प्रेम आहे, लोटांगण तुम्हाला. पण आमची सिस्टीम आहे, पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी. तुमची श्रद्धा खूप मोठी आहे हरंचनाळवासियांची. पण जेव्हा काही असे फोटो टाकतात फुलाचे, पाय धुवायचे, महाराज चालल्याचे, ते कार्यक्रम दिसायला सोपा वाटतो, पण त्याच्यात गेलेला महाराज मरेपर्यंत कधी वापस येत नाही. तो त्याचा व्हिडिओ करतो, लोकाला टाकतो, त्याच्यात गुंततो, तो फसतो आणि वाया जातो. म्हणून हे सगळं बंद केलं पाहिजे. याची काही गरज नसती. आम्हाला सुद्धा तुमच्यामध्ये येऊन काही दोष नाही लागले पाहिजे. तुम्ही कौतुक केलं आणि मला स्वतःला जर असं वाटलं मी महाराज आहे, तर तुम्ही सगळे माझं कीर्तन ऐकून चांगले होणार, पण मी 100% नरकात जाणार. त्यामुळे फुलं, पूजा, पाय धुणं, मी आणि माझा ग्रुप आम्ही उभ्या आयुष्यात कधी पायावर पाणी टाकून घेत नाही. ही माणसं कष्ट करतायत, रात दिवस राबतायत, त्या कष्टातून 2 पैसे बाजूला करतायत. तुम्हाला ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या रूपात पाहताय. तुम्ही त्यांच्याकडून पाय घेऊन घेण्यापेक्षा तुम्ही माऊलीला सांगा की मी ज्यांच्या घरी बसलो, ज्यांच्या घरी गेलो, ज्या गावात गेलो, तुमच्यात एकच बदल व्हायला पाहिजे. तुमची सगळ्याची फक्त नजर पवित्र व्हायला पाहिजे. सगळे पैसे वसूल झाले. काय नजरात गडबड आहे आपल्या. इथं जर डोळ्यात पाप घेऊन जर इथं कीर्तनात बसलो तर काय उपयोग आहे आपला? या नजरात इतक्या जातीपाती आल्या, जगायचं भेव वाटायला लागलं. गेली वर्ष 2 वर्ष झाले माणसं सरळ सरळ जातीवर जायला लागले. महाराज जातीवर जायला लागले, कीर्तनकार जातीवर जायला लागले, गाणारे वाजवणारे जातीवर जायला लागले. जातीचे पाहून जर कीर्तन आणणारा असाल, नरकात तरी जागा मिळेल का आपल्याला? म्हणून पहिल्यांदा आपण या गावात राहतो, तर आपलं कोणाबद्दल काही पटत असेल नसन पटत, काही भावना असतील, विक्रा विकृती असतील, या मंडपामध्ये फक्त डोळे क्लिअर करा आज, बाकी काही करू नका. कारण तुम्हाला बीपी होणार नाही, शुगर होणार नाही, अडचणी येणार नाही, पूजा करायचं काम पडणार नाही, ग्रह पाहायचे काम पडणार नाही, पंचांग पाहायचे काम पडणार नाही. कारण तुम्ही डोळ्यान पाहता आणि त्या माणसाचा जेच विचार घेऊन बसता की तुमचं कधीही मन चांगलं राहत नाही. त्याच्यामुळे मनाचा डोळा आपला हा कॅमेरा आहे. आणि 2 डोळे हे उजवा डोळा आहे ना, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पोटात चांगले विचार आले तर माणसाला चांगलं पाहावं वाटतं, आणि इथं जर मळ झाला तर मग हे इथून पाप सुरू होतो. म्हणून डावा डोळा डोळा मारला, ते प्रल्हाद शिंदे खरंच सांगतो, उडतो डोळा डोळा बाई डावा, म्हणजे डावा डोळा लावला की असं समजायचं गडबड झालीच. याचा अभंग आहे, डावा डोळा लवे उजी स्फुरतसे बाहे, मन उतावेळ भाव सांडून या देहे, डावा डोळा लवे उजी स्फुरतसे बाहे, डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे, उजवी स्फुरतसे बाहे. ही पापणी जर लावायला लागली ना खालची उजवी, तर पैसे भेटत असते. वरची अशी झटकायला लागली की कोणतरी कौतुक करीत असतं. दोन्ही अशा हालायला लागल्या की चांगलं चांगलं जेवायला भेटत. अशी झटका मारून गेली की नक्की बायको भेटत. डोळ्यात असते ते, डोळे सांगत असते. डाव्या डोळ्याची खालची भेटली की दणके बसणार, कोणीतरी हाणणार आहे, अपमान करणार आहे, काहीतरी होणार आहे. उजवी वडिली अशी वरची उडायला लागली पापणी, कुटुंबाची बदनामी होणार, पोलीस घरी येणार, कोर्टात जावा लागणार, कोणीतरी खेचणार. हे डोळे सांगते आपल्याला. आणि हे दोन्ही तिन्ही डोळे कोणी नसतून हे उजवे जे डोळे आहेत ना, ह्यो आपला बाप असतो. आपल्याला सांभाळायसाठी ह्या कोरात आणि ह्या कोरात, ह्या बुबुळाला कुठंतरी वाया जाऊ नये म्हणून आपला बाप असा सारखं लक्ष देऊन असतो. आणि इकडून जी असते ना ती आपली माय असते. म्हणून आपल्या मायनं आपल्या बापानं आपल्याकडे डोळे भरून पाहिलं की आयुष्यभर काहीही कमी पडत नाही.
हे तुकाराम महाराज येते, ते देवाकडे गेले आणि देवाला काय म्हणले, पाहिन श्रीमुख. तुम्ही रोज म्हणता सुंदर ते ध्यान, देवा मी तुझं श्रीमुख पाहिन. देवाचं असतं ते श्रीमुख असतं. संत सज्जनाचं माणसाचं जे असतं ते मुख असतं. सामान्य लोकांचं असतं ते तोंड असतं. आणि तोंडात काही टाकीत येत आणि तोंडावाट काही बोलत येत त्याचं थोबाड असतं. म्हणून भांडणातले माणसं लय खरं बोलत येत, तुझं थोबाडच फोडीन, म्हणजे ते तोंड राहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे तोंड ठेणीत ठेवा अगोदर. तर इथे गडबड करू नका. गाथ्याची सुरुवात नजरान झालेली, नजराना. समचरण दृष्टी. या मंडपामध्ये कोणत्याच बाईला कोणत्याच माणसाला काढून देण्याचा अधिकार धर्मानच दिला नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मला जेवढा अधिकार तुम्ही मान दिलात का, तेवढाच अधिकार माझ्या चोपदाराला आहे, तुम्हाला सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा आहे. आपली समानता आलेली आहे. आणि सामाजिक ऐक्यता, सामाजिक जिव्हाळा जर कोणी जपला असेल तर साधू संतांना जपला. याच्यात हर एक जातीचा माणूस येऊन बसलेला आहे. करावा विचार नलगे चिंता कवला, टाळी वाजत राहा, म्हणत राहा मागे. विचार नलगे चिंता कवला, करा विचार नलगे चिंता कवलासी, करावा विचार नलगे चिंता कवलासी. खूप चांगल्या टप्प्यावर घेऊन जातो मी तुम्हाला, हळूहळू हळूहळू. या मंडपात बसलं की जात आणायची नाही, या मंडपात व्यवहार आणायचं नाही, या मंडपात राजकारण आणायचं नाही, या मंडपात भेदभाव आणायचा नाही, या मंडपात लहान मोठं आणायचं नाही. तेव्हा हा मंडप पावतो. हे घर नाही, ही पंचायत समितीची जागा नाही, जिल्हा परिषदचा ऑफिस नाही, ही ग्रामपंचायतची जागा नाही. या जागेवर जी फुलं टाकले का तुम्ही, ही ज्या जागेवर उभं राहिलो का मी, ह्या जागेवर तुम्ही असं जे दर्शन घेता ना, असं डोकं असं नुसतं फिरलं की माणसाचं जीवनच बदलून जातं. त्याच्यामुळे ह्या स्पॉटला जपलं पाहिजे. हा स्पॉट मोठा आहे. मग समचरण म्हणजे याचा अर्थ सगळ्याचं वागणं समान असलं पाहिजे. ही गाथ्याची सुरुवात आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आता हे डोळे सांगायचे ना मला तुम्हाला, त्याच्यामुळं ते चला आपण पुढे जात बसू. मी कधी काही सांगितलं असेल तुम्हाला, मला आठवत नाही, पण दुरेक्तीचा दोष पत्करतो आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. 80% गडबड जर कोण करत असेल तर फक्त याला काय दिसन आणि काय मनात येईल हे जीव जायच्या अगोदर एक अर्ध्या मिनिटांनी नीट होतं. फक्त किती मिनिटानं हो, मरायच्या अगोदर अर्धा मिनिटातच तुम्हाला ते सोडू शकतं, नाही तर तिथं पण धोका देऊ शकतं. याला सबळ पुरावा आहे. यम यम वापी स्मरम भावम त्यजते कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. हो, म्हणजे तुमचे डोळे तुम्हाला जगभर फिरू शकते आणि पाप इथूनच येते. पापाची इंडोची गडबड होऊ शकते इथून. आता हे समचरण ज्याच्यात पावर सांगतो मी पहिल्यांदा तुम्हाला, डोळ्याला जीव लावी जाजो. म्हणून हे ब्राह्मण लोक पूजाला बसले ना अगोदर की तुमचे 12 महिने कोणाकडे डोळे वटरून वटरून पाहून पाहून लय दूषित झालेले असते. त्याच्यामुळे देवबाप्पा पहिला शब्द काढते, डोळ्याला पाणी लावा. असे बोट म्हणजे त्याला धुवून काढा, कारण त्याच्या नजरात पाप होतं, त्याच्या नजरात दोष होता, त्याच्या नजरात गडबड होती. डोळ्याला पाणी लावा. आपल्याला काही समजत नसल्यामुळे हे सांगते ना आपण करत राहतो. आलं की लक्षामध्ये? डोळ्याला पाणी लावा याचा अर्थ काय आहे? डोळे धुवून काढा. आता काय गडबड असते डोळ्यात तुम्हाला सांगतो मी. याला जीव लावा. हे जे उजवा डोळा आहे ना, ह्या उजव्या डोळ्याचं एक वायर म्हणजे एक नस अशी सरळ माग गेलेली आहे आणि ह्या मणक्यातून अशी खाली काळजातून अशी बिंबी पशी 3 इकडे घालून बसलेली आहे. आणि या बोंबीत तिचं असं सॉफ्टवेअरचं म्हणजे प्लग आहे, प्लग. आणि उजवा जो डोळा आहे याचं एक वायर काढून असं इथं बसलेलं आहे आणि त्याचं इथं बसलेलं आहे. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. आता ह्या बेंबीमुळं ह्या डोळ्याची ताकद पहा कशी आहे. तुम्हाला कधी कळालीच नाही ताकद. ह्या डोळ्यांनी जर असं वर पाहिलं तर लाखो किलोमीटर असलेल्या चांदण्या, चंद्र, सूर्य तत्क्षणी दाखवते. आणि एवढी पॉवरफुल बॅटरी जगात कोणत्याही सरकारला तयार करता. इतकी ताकद आहे तुमच्या डोळ्यात.
ही नजर जर शाळेत पुस्तकावर पडली, क्लास 1 होतो माणूस, क्लास 1. फक्त तुमच्या नजरात गडबड नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला सगळ्या जणांना तुमच्या बापाने शाळेत टाकलेलं होतं, पुस्तकं घेऊन दिले होते, मास्तर होते, शाळा होती, फक्त तुमची नजर पुस्तकात पडली. गणितात पडली असती तर सगळ्यात मोठे अर्थतज्ञ झाले असते. आज तुम्ही देशाचे अर्थतज्ञ कोण होतो? जो गणितामध्ये परफेक्ट आहे तो. जर तुमची नजर इंग्रजीत पडली असती, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, मोठे मोठे इंजिनियर झाले असते. तुमच्या नजरा तिथं बसल्याच नाही, गणितात, पुस्तकात, भूगोलात, व्याकरणात. तुमच्या नजरा ह्यो असा तेव तसा, याला बुक्की मार, त्याला बुक्की मार, त्याची चप्पल चोर, याची चप्पल चोर. तुमच्या नजरा बिघडल्यामुळं आज त्या तुमच्या बेजाऱ्या आहेत ना, त्या कोणी केलेल्या नाही, तुमच्या नजरान केलेल्या आहेत. कशाने केलेल्या आहेत? म्हणून लोक म्हणते नीट पाहून चाल. मी जे बोलतो का ते तुमचे मायबाप रोज घरात बोलत होते. काय म्हणते? नीट पाहून चाल, खाली पाहून चाल. म्हणजे काय होतं की तुमची जी चाल आहे ना वागण्याची, ती चाल याच्यावर असती. कशावर असती? ज्याची ज्याचे डोळे चांगले आहे का, त्याचं मांडी घालून बसणं असतं व्यवस्थित, असं कुत्र्या बसत नाही. ते नजरावर असतं, नजरावर. ज्याची नजर चांगली नाही का, ते गुडघेवर करणार, कुबड काढून बसणार, शेजारच्याला बुक्का हाणणार. दोष तुमचा नाही, ते इथूनच फॉल्ट आहे. तो कुठून फॉल्ट आहे? हो, सप्लाय चुकीचा आहे, त्याला पार्किंग होत राहतं त्याच्यामुळं. आणि दिवसभर ज्याने कोणाला पाहिलं, कोणाचाही विचार केला का, संध्याकाळी ती शांत झोपत पण नाही. त्याचे डोळे लागले की आपण असं समजायचं की याचा अख्खं पलक खराब झालेलं आहे. बैस खाली, बैस बैस बैस. हा हा हा, बसा. त्या 2 पोरी सोडून द्या, बाकी तुम्ही ऐकताय ना सगळं. मग आपापले डोळे नीट करा. आता लोक भांडणात म्हणते डोळाच काढून देईन. लोक म्हणते, मी बोलतो ना, हे तुम्ही रोज ऐकता जगात. फक्त तू माझ्या घराकडे डोळे टाक, डोळे वाटार, तुझा डोळा नाही फोडून दाखीन तर मला काय म्हण. तू फक्त हिच्याकडे पाहून दाखव, तू हे डोळे काढून देईन तुला. हे डोळे, ते डोळे सदा माझे डोळे जडो तुझी. का? हे जग नटलेलं आहे ना. तुम्ही जगाला कसे रिपेअर करू शकता हो? हे जसे तसेच असणार आहे. कोणी शर्टावर आहे, कोणी पॅन्टीवर आहे, कोणी जीनवर आहे, कोणी उघड्या बोडक आहे, कोणी टोपीवर आहे. हे नीट होणार नाही. गटार गटार असणारे, ते नाकात बोट घालणारे, हे गुडघेवर करणारे, हे भजन करणारे, हे चांगलं वागणारे, हे फालतू बोलणारे. जग दुरुस्त होत नसतं. इथे राम संपले, कृष्ण संपले, माऊली संपले, शिवाजी महाराज संपले, लोक काही नीट होणार नाही. तुमची नजर जगाकडे चांगली करा. ज्याची जशी दृष्टी असती तशी त्याची सृष्टी होती. म्हणून लोकाला टोप्या घालत बसू नका. आपणच पाहताना चांगलं पहा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणून डोळ्यात जास्त गडबड आहे. आता मी जे बोलतो का तुम्हाला, हे सगळ्यात जास्त ह्या डिपार्टमेंटला लय कळतं. माणूस कसा आहे हे जर विचारायचं असेल तर फक्त महिला मंडळी समजा. बोलता बोलता त्याच्या नजर एका तिनं जर का पदर घेतला असं समजा माणसात गडबड आहे. त्याची जी बोट असते ना, ते सातत्याने ते स्वतःला जपायसाठी तिच्या माईच्या रक्तातच माया आहे ना ती. बोलता बोलता ती आता यायला पदरच नाही राहिले, तो भाग वेगळा. कोणती बाई असली की ती पटकन वळती, नवऱ्याला सांगत असती याला पुन्हा घरी आणू नका. का ग? त्याची नजर चांगली नाही. काय नाही, त्याची नजर चांगली नाही. तर तेथे माझी हरी वृत्ती राहो, दृष्टांत ध्यान देऊन ऐका. असं हंचनाळ सारखं गाव होतं जुनं, आणि त्या गावात होता 100 वर्ष सप्ताह चालू. जुने म्हातारी सकाळी दोघं मिळून काकडा करायचे, नवरा बायको. असा सप्ताह रंगला, आणि सप्ताह संपला की त्या गावात देवीची जत्रा असायची. मग फिरत्या टाक्या यायच्या अवतीभोवती. अशा जुन्या काळात 2-4 टाक्या येऊन लागाय. राजा हरिश्चंद्र, शिवाजी महाराज, सुखूबाई, असे ते पिक्चरचे नाव असायचे. जुना जमाना आपला, लाईट नाही, काय नाही, काय नाही. ते काटे आपले छोटे छोटे बच्चे ते बाबाला बोलले, बाबा राजा हरिश्चंद्र पिक्चर लागला, पैसे दे. ते म्हणले पिक्चर पाहायचा नसतो, पिक्चर पाहिल्यानं माणूसाचा पिक्चर होतो. ते जुन्या काळात पिक्चर येत होते तमाशे, ते लय चांगले होते. तमाशात बाया नाचत होत्या, त्या बी चांगल्या होत्या.
तमाशा आला तर उदगीरला येत होता. आमच्या बाया शेप राहत होत्या. कोणतीच बायको तमाशात जात नव्हती. पण मोबाईलनं अशी क्रांती केली, तमाशाच मोबाईलमध्ये आला आणि बाथरूममध्ये गेला. आता कोणत्याच बाईला तमाशा पहा म्हणायला जायची गरज नाही. त्याच्यात दिवसभर तमाशेच असते सगळे. त्याच्यामुळे त्यानं तुमच्या जीवनाचा कधी तमाशा केला तुमच्या लक्षातच आलं नाही. म्हातारं वरडलं, पिक्चर पाहायचा नसतो, देवदेव करतो. आपल्या घरात हरिपाठ काकडा नेमका सप्ताह झालेला आहे. पाट्टे असे चाभरे, म्हाताऱ्याचे पाय दाबू लागले. बाबा राजा हरिश्चंद्र लागलाय, डोळ्यांना दिसतो. घुमिलो म्हाताऱ्याला. पैसे घेऊन दुसरं म्हणलं, अरे म्हाताऱ्यालाच घेण्या टाकीत, 7-8 दिवस टाक्या राहणार आहे. एकदा बाबाला पिक्चर आवडला की आपल्या पैशाचं काम झालं. 2-3 पोरानं बाबाला टाकीमध्ये नेलं. पोरी अशा चॅप्टर एकीनं कंगवा घेतला आणि आजीचे केस विचारायला सुरुवात केली. आजी, संत सखोबाई आली, जात फिरत, देव डोळ्यांना दिसतो, देव बोलवतो. जुनी म्हातारी तिला तयार केलं. 4-5-6 म्हातारीनं पोरांनी त्या म्हातारीला टाकीत नेलं. ज्या टाकीत म्हातारीला नेलं त्या टाकीत पिक्चर सुरू झाला होता. म्हातारी जाऊन बसली, पडद्यावर भांडणं दिसले. नवरा बायकोचा विषय निघाला की ह्या जातीला इतका आवडतो. तुम्ही आता कीर्तन सांगा, ब्रह्मज्ञान सांगा, यांचे डोकं जड पडणार, कंबर दुखणार, हातपायाला मुंग्या येणार, झोप येणार. पण नवरा बायकोचं काही सांगा तुम्ही, आहा, 3-4 वाजूस तर असा जीव लावून फाणार. त्या पडद्यावरती 2 जणांना हात धरले होते आणि 1 जण तिला मारित होता. मारामारी पाहिल्याबरोबर म्हातारी म्हणली, ए पोरियो, कोण मारित येईला? ते म्हणले, आजी शांत बैस. तो पिक्चर आहे, ते ज्याने हात धरले तो तिचा नवरा आहे आणि जो मारितो का तो तिचा सासरा आहे. मग ह्या दोघी कोण आहे? म्हणे एक ननंद आहे आणि एक सासू आहे. लागली म्हातारी रडायला. पोरी म्हणले, आजी तू काऊन रडती? ती म्हणे, माझं लग्न झाल्यावर तुझ्या आजानं मला असंच मारलं होतं ग. ह्याच येड्याचा कार्यक्रम. आपलं पुढं दिसलं, म्हातारी रडायला बसली. त्या पिक्चरचं नाव होतं कधी करशील लग्न माझं. ते 15-20 मिनिटाला टायटल येत होतं पडद्यावर. म्हातारीच्या ते पक्क डोक्यात बसलं. रात्री त्या पिक्चरचं स्वप्न पडलं. सकाळी काकडा घ्यायला म्हातारी बसली, तिला अभंगच येईना. कधी करशी लग्न माझे तुझं ठावे सर्वेश्वरा. पिक्चर आला. 60 वर्षाचा काकडा एका पिक्चरनं मातीत घातला. सदा माझे डोळे जडतो. ज्या टाकीत म्हातारा नेला होता, म्हातारा नेऊन बसल्याबरोबर ते समोर पडद्यावर असा उजेड गेला. पिक्चर होता निसर्ग राजा. थोडासा गेंदी मला. पडद्यावर आला आभाळ, ढग, गारा, वारा, इजा, अशा बॉक्सातून आवाज येतो. टप टप टप. हे मोठी नदी, कमरा इतकं पाणी, त्याच्यात पूर आलेला, काड्या बी दिसायला लागले. ते आवाज आणि ते चित्र पाहून म्हातारा उठलं ना. बरोबर का उठले? ते म्हणले वाहून जाऊ. पोरं म्हणले बसा इथं. ते पाणी अंगावर येत नसतं. आणि ते वारं वावदन गेलं आणि मग घुंगरू वाजलं. म्हणून या मंडपात घुंगरू आणि जाऊ नये, ढोलकं आणि जाऊ नये, तुंतुन आणि जाऊ नये. कारण पखवाज आणला तर पखवाज बी चांगला वाजविला पाहिजे. धिन्ना धिंदिनक भावना चांगल्या झाल्या पाहिजे, डोळे भरून आले पाहिजे, देव दिसला पाहिजे. तुम्ही कटाळा असे घुंगरावानी वाजले ना आणि का अधूनमधून असे आवाज काढे ना, पोपटावानी, रागवानी, हुर्रे झुर्रे, हे काही दिवसांत दगड मारतील. अलग लक्षात. सप्ते बंद करतील, मादक होतील, विकारी होतील, देवपूजा सोडतील, वाया जातील. ते बर्बाद झाले की तुम्हाला 100% पाप लागणार. त्याच्यामुळे असं घुंगरू खळकन वाजलं आणि माया आली पडद्यावर. माया समजली ना तुम्हाला? सुंदर नटी आली पडद्यावर. अशी सजलेली नटीच ती. तिनं असा गोल येढा मारला नाचायचा आणि असं बोट केलं. ते इष्टमन कलर कपडा असतो पुढचा. म्हणजे कुठं माणूस दिसला की त्याला असं वाटतं ते मलाच बोलतंय. तिनं झटका मारला ना असं बोट केलं. तुला मी सहज पाहिले रे, गेले हरवून. काय मसरव. पुन्हा दुसरा येढा मारला तिनं नाचून. पुन्हा बोट केलं म्हाताऱ्याकडे असं. साजना मी तुझी कामिनी, तुला मी सहज पाहिले रे, गेले हरवूनी. जेच म्हातारं त्या हिरोईनीकडे पाहू लागलं
त्याचं कंबर दुखाना, गुडघे दुखाना, झोप येईना, टक 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 टक. जाता जाता तिनं रडता रडता तेच गाणं म्हणलं. पिक्चर बंद झाला, उजड पडला, लोक उठले, निघून चालले. म्हातारं जागीच बसलेलं. तुला सहज पाहिले. पोरं म्हणले बाबा आपल्याला घरी जायचं. ते म्हणले आपल्याला घरी नाही जायचं. काय करायचं मग? टाकीच्या मालकाला बोलायचं. तर टाकीचे मालक आले, म्हणले बाबा पिक्चर झाला आता उठा. ते म्हणले साहेब नमस्कार, मी गावातला श्रीमंत माणूस आहे म्हणले. ते वारं वावदन गेल्यावर ती पोरगी नव्हती आली, तिला मला 2 शब्द बोलायचे. ते म्हणले पोरगी बिरगी काही नसती इथं. ते म्हणले साहेब डबल तिकीट काढतो. ते म्हणले तिकिटावर जमत नसतो कार्यक्रम. ते म्हणले मग पाहिजे तेवढे पैसे देतो. ते म्हणले तरी बी जमत नसतो. ते म्हणले साहेब मी हलायचो नाही इथून. मग तो रोल आणून मांडला त्याच्या पुढं. ते रोल आणल्यावर ते म्हातारं काय म्हणे, तिला म्हणा तू बाहेर ये. ते म्हणले ती बाहेर येत नसती. मग त्या पिक्चरवाल्यानं सांगितलं बाबा जिला पाहून तू भुलला ना, ती नाचत होती तेव्हा खोटी होती. खेळ संपला तरी खोटीच आहे, आणि खेळ सुरू केला नव्हता तरी ती खोटीच आहे. तिकडं नका ना पाहू. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर हे जग असंच होतं. तुम्ही आता नांदताय तरी हे असंच आहे, आणि अर्ध्या मिनिटात याला सोडून दिलं तरी हे असंच आहे. तुमच्या गेल्यानं कोण जेवण करणार नाही, कोण व्यवहार करणार नाही, कोण थांबणार आहे? तुमच्या येण्यानं आणि जाण्यानं या सृष्टीत फरक पडत नसतो. म्हणून गडबड होती ती नजरानं होती. आणि नजर ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, निगेटिव्ह नसली पाहिजे. ही नजर तुम्हाला कशी फिरवती बघा. ही नजर तुमच्या मनाचा सगळ्यात मोठा सिम्बॉल आहे. जिकडे पाहिजे तिकडे नेते तुम्हाला. आणि ऐका ना माझं, सगळे इंद्रिय शरीरात फिक्स आहे, पण मन नावाचं इंद्रिय नाही, मन नावाचा अवयव नाही. जर मन असतं तर लोकांनी एक्सरे मध्ये घेतलं असतं, सोनोग्राफीत घेतलं असतं, त्याचा फोटो काढला असता, कधीतरी त्याला पकडलं असतं, पण ते कधीच नाही लागत हातात. म्हणून देवाने अर्जुनाला सांगितलं होतं, तू मन हे मी चिकरी माझी या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका. ते नाथ बाबा काय म्हणले पांडुरंगाला, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी देवा, संसार व्यसनी पडोने दी देवा, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. ऐका ना, हे तुमचं मन तुम्हाला प्रति सेकंदाला कुठे 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 घेऊन जातं. तुम्ही जीवन तुम्हाला जागेपर्यंत फिरवतं, पण तुम्ही जर झोपले ना तरी ते सुसुपनेचं सुद्धा थोडं टोचण्या मारता येईल. मन झोपी गेलेल्या माणसाच्या इथे येऊन बसतं, आणि इथं आलं की त्याच्या डोक्यात स्वप्न पडतं. मग त्याचं कधी कधी लग्न होतं स्वप्नातच, कधी कधी पंख फुटते, कधी कधी गावाला जातं, कधी कधी बऱ्याच माणसाला असं वाटतं की मी लांब लघवीला गेलो, तिकडे जाऊन लघवी करतं, सगळे कपडे वरले होते. काय मनाचा असा घाण कार्यक्रम. त्याच्यामुळे याच्या इतकं वढाळ वंगळ धोका देणार बेविश्वासी कोणीच नाही. आणि तुमची वाट लावली असेल तर फक्त कोणी लावली? त्या मनानं लावली. तुम्ही कोणाजवळ बसा, तुमच्या मनात काय चाललंय पाप पुण्य ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. या मनाला रिपेअर नाही करता येत. काय करता येत नाही? रिपेअर करता येत नाही. तुम्ही मला प्रयोग करून दाखवा. तुम्ही 1000 जण उठा आणि 1000 तलवारी घ्या आणि मनाचे तुकडे करून दाखवा. ते शहनशाहला बी करता नाही आले, सिकंदराला बी करता नाही आले. तुम्ही अख्ख्या त्रिभुवनावर सत्ता मिळवा, फक्त मन ताब्यात आणून दाखवा, नाही होणार. तुम्ही त्याग करा. संन्यासीवा 60 वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्ष विश्वामित्रांनी. ऐका काय गडबड आहे, मन कसं धोका देतं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, प्रतिसृष्टी तयार करायची. गुरु म्हणले याची जरा परीक्षा घ्यावी. असा आभाळ बारा येऊ देवला, आणि अशी सुंदर मुलगी, कपडे घातलेली, साडी बिडी, आणि पावसात भिजत त्याच्या दारात उभी राहिली पर्णकुटीच्या. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा माणूस. आतून पाहिलं त्या स्त्रीला, मात्रा स्वस्त्रान दुहित्रावान विविक्तासनो भवेत. ते बाहेर गारावरा विजा पाहिलेला आणि 60 वर्ष तपश्चर्या करणारा हा साधू त्या स्त्रीला पाहून म्हणतो, आपण कोण आहात?
असे बाहेर का उभे राहता? पाऊस येतोय, वारा खराब आहे, तुम्ही थोड्याशा आत या. आत आल्यानंतर तिच्या शरीराची ती कामिना शरीर पाहिल्यानंतर त्या साधूचं मन डळमळलं. नीट ऐका, तुमचं सोडूनच द्या, तुम्हाला रंभाची गरजच नाही. तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये आलेली पोरगीच मातीत घालते जी अख्खी खोटी असते. तुम्हाला रंभा गिंबा काय करायच्या, हे तुम्हाला अशाच मातीत घालते. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या माणसाच्या मनात कंट्रोल झालं नाही. ते म्हणले, मला असं वाटतं तुम्ही माझ्याबरोबर लग्न करावं. चक्क मागणी घातली, प्रपोज केला. त्या स्त्रीने असा पदर घेतला, खाली मान घातली. ती म्हणली, महाराज, तुमच्यासारखा तपस्वी साधू सत्पुरुष मला पती भेटणं ही माझ्या कितीतरी जन्माची पुण्याई आशा. पण माझी एक अट आहे महाराज, जो मला खांद्यावर घेऊन आश्रमाला 3 प्रदक्षिणा करीन, मी त्याची बायको होईल. ते म्हणला, आहेत याला काय लागतंय, बस माझ्या पाठीवरती. एवढा मोठा विषय, 60,000 वर्ष त्याग करणारा मनुष्य खाली बसला. त्या अप्सरेनं दोन्ही पाय सोडले. हा उठला, पहिली वेढा मारला, दुसरा वेढा मारला. मनात असं स्वप्न रंगवलं की हिच्यासारखी सुंदर पत्नी मला भेटली, आता काय आपल्या आयुष्यात कमीच नाही. तिसरा येढा मारून तिला खाली सोडलं आणि त्या स्त्रीच्या जागी त्यांचे गुरु महाराज प्रगट झाले. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, मान खाली. ऐक, मात्रा स्वस्त्रान विभिक्ता वान विद्वासनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि कर्षति. म्हणजे आई असो, बहीण असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, एकांतामध्ये स्पर्श जरी झाला, दर्शन जरी झालं तरी बाधा होऊ शकते. नागिन डसल्यावरच लागत, अलग लक्षात. पण स्त्री डसण्याची गरजच नाही, दिसण्याचीच गरज आहे. याच्यात किती किती घायल झालेले असतील, हे सगळे माणसं जर आउट ऑफ केले असतील तर त्या स्त्री जन्माच्या मायेनं केलेलं आहे. मी तुम्हाला नाही बोलत, स्त्री हीच एक माया आहे. म्हणून हे मन तुम्हाला बेजार करतंय, तुम्ही आजपासून कुठेही पळू नका. मनात आणता एक, सकाळी भेटतं एक, मनात आणता एक, सकाळी भेटता एक. बंद करा ते. त्याला हे सांगा की तुझं मूळ स्वरूप फक्त विठ्ठल आहे. तू देवाच्या नावाला जा. कारण मन भोगानं भरत नाही, कधीच नाही. येथे धांसी स्वामी दोग्नीर भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नी सर्व कर्मानी. तुम्ही काहीही करा, मन कधी भरत नाही. तुम्ही सगळं करून पाहिले. दारू पिताय, प्या, किती प्यायची प्या. किती दारू पिली, मन भरलं नाही भरलं. पाप केलं, मन भरलं नाही भरलं. भोग भोगले, मन भरलं नाही भरत. मन कशातच संतुष्ट होत नाही. मन कुठेही थांबत नाही. अरे मन शरीरातच थांबत नाही. मन तुमच्याकडे तरी कुठं थांबतंय? त्याला अशी भिकारडी सवय लागलेली आहे. तुम्हाला जाग आली की तो डोळ्यातून बाहेर पडतं, सगळ्या दुनियाला तपासीत बसतं. जी माणसं जगात नादी लागलेली आहे ती स्वतः भगवंतापासून खूप दूर गेलेली असतात. म्हणून हे मन तुम्हाला बेजार करतंय. आज तुकाराम महाराजाची साधना ऐका या मंडपामध्ये. हे कीर्तन, हे भजन, हे टाळ, हे मनाचे असलेले कंट्रोल आहेत. पकवाजावर ठाक टाकली ना माऊली, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. ए बोल वाजीला की 1000 वर्ष तपश्चर्या करून मन जे जागेवर येत नाही ते पखवाज आणते. म्हणून पखवाजामधला रिधम माणसाला जाग्यावर स्टोर करत असतो. विना वाजवताना काही पथ्य पाळत जा. इथं येऊन विना घेत जा. तुम्ही कधीही विना घ्यायचा नाही. तुम्ही आमचे राज दरबारातले राजदंड माणसं आहात. या माणसाचा जर तुम्हाला विना घ्यायचा असेल तर तुम्हाला हे ध्वज खाली ठेवावा लागतो. आणि ही काठी खाली ठेवली की तुमचं नुकसानच झालं समजायचं. तुम्ही अपमान केला धर्माचा, म्हणून हे खाली ठेवायचं नसतं. आणि तुम्ही इथं येऊन दर्शन घ्यायचं असतं. कारण तुमची माझी भेट झाली पाहिजे. आज सांगतोच ते. देव नामदेव महाराजाला म्हणले, मला कीर्तन आवडायला लागले, कीर्तनात येऊन बसायचंय. कुठं बसायची व्यवस्था करू, काय टाकू देवा? ते म्हणले, मी येऊन बसल्यावर तर सगळे लोक मला ओळखतील, माझी वाट लावतील. मग कुणाच आता? ते म्हणले, मी गपचीप येतो, पण कुणाच्या तरी अंगात बसून तुमचं कीर्तन ऐकतो. कुणाच्या अंगात येता देवा? कीर्तनकाराच्या येता? म्हणले, नाही नाही. का बरं? ती अभंगाचं सांगतच नाही, मनानं सांगते आणि विषयाचं प्रतिपादन करत नाही, लोकाला विषयात टाकीते. आणि विषय नारायण नसतो, विषय पैसा होतो. म्हणून मी कीर्तनकाराच्या अंगात कधी जात नाही. ऐकलं का नीट? देव कीर्तनकाराच्या अंगात येत
याच्या अंगात आला तर मसुबा येईन, बिरोबा येईन, काय यायचं ती येईन, कोली कुत्रे मुंग्या नारळ काय यायचं ती येईन, पण देव काही अंगात येत नाही. म्हणले मग वाजवणाराच्या अंगात? म्हणले नाही येणार. का बरं? म्हणले लय चांगलं वाजित येत, पण कधी काळी कसं टुंगटुंग करते तर जरा असं हालचाल होती तर त्याची गॅरंटी नाही. म्हणले चाली म्हणणाऱ्याच्या अंगात जाते का? म्हणले नाही नाही, पिक्चरच्या चाली लावतात म्हणले, त्याच्यामुळे मी त्याच्या बी अंगात जाणार नाही. मग ऐकणाऱ्याच्या अंगात जाता का? म्हणले बसलेल्या माणसाच्या. म्हणले टाळ्याच वाजित नाही, काय अंगात जावं? म्हणले यांच्या बी अंगात जाणार नाही. मग कुणाच्या अंगात जाता? म्हणजे जो कोणी माणूस विना घेईन ना, मी त्याच्या अंगात जाईल. अख्खा महाराष्ट्र महाराजाच्या पाय पडतो आणि महाराज तुमच्या पाय पडतो. तुमच्या खाली महाराजा इतकंच असं नाही. ज्या क्षणाला तुमच्या आमच्या कड्यातून तुमच्या कड्यात विना येतो का, तेव्हा ते ट्रान्सफर होतं आणि मग जाता 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 भगवंत तुमच्या अंगामध्ये येतो. म्हणून विना आडवा करून नाचू नाही, विना लेकराजवळ देऊ नाही, त्याचा अपमान करू नये. आणि मग विना घेतल्यानंतर मग तंबाखू गुटखा खाऊ नये. देव गुटखा खात असतो का? तंबाखू काकडा घे जावं, हरिपाठ घे जावं आणि जीवन धन्य झालं समजायचं. काय झालं? हो, जीवन झालं, कृतार्थ धन्य झालं. म्हणून आज ऐका रहस्य. मी काय सांगितलंय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला संसारात जे पाहिजे मनोवांछित ते भेटणार, पण तुम्ही मनाला सांगू नका, मनाला कामाला लावा, तुम्हाला सगळं भेटल. अभंग छान आहे का? हे जीवा, कशात मन टाकलं तरी मन नाही भरत, खरंच नाही भरत. हे महिला मंडळ आहे ना, लग्न झाल्यापासून नवऱ्याच्या मनासारखं वागते. जसं असन तसं, जिथं नेईन तिथं, जसं जमन तसं. काय सगळे माणसं सारखे नसते. रात्री बेरात्री धिरड धपाट, दारू पिओ, मटण खाओ, जसा असो तसा हानो मारो, त्याच्या इशाऱ्यासारखंच वागते. म्हातारी होती, एके दिवशीची हा जमला नाही तो काठीनं म्हातार म्हणतो मरू का तुला, मरू मरू मर. अरे काय मारतो भल्या माणसा, आयुष्यभर तुझ्यासारखी नाचले तरी तुझं मन भरलं नाही, कधीच मन भरत नाही. म्हणून मन ऐका, मन कोणालाच द्यायचं नाही. पैसा दुसऱ्याला द्या, शरीर दुसऱ्याला द्या, इंद्रिय दुसऱ्याला द्या, भोग दुसऱ्याला द्या, फक्त मन दुसऱ्याला देऊ नका. हेच केलं गवळणीने. त्या शरीर पतीला दिलं, भोग पतीला होता, पण वृत्ती हरीला होती. हो, लक्षात ठेवा. म्हणून आजच्या कीर्तनात 35 वर्षानंतर काय ऐकतो आपण? माझ्या मनाचा कोणीही मालक नाही. मालकाला, नवऱ्याला सांगायचं या शरीराचा मालक तू आहे, काय वाट लावायची तिला. बायकोला सांगायचं या शरीरावर तुझा हक्क आहे. समाजाला सांगायचं या शरीरावरती तुझं काहीतरी देणं घेणं आहे. पण मनाला सांगायचं मी कुणाचाच नाही आणि माझा कोणीच नाही. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. तुम्हाला इतक्या लवकर तुम्ही मन नाही काढणार ना संसारात, कारण त्या मनाला लहानपणापासून सवय लागलेली. आज त्याला बाहेर काढा आणि त्याला सांगा मला कशातच नाही राहायचं, मला मूळ स्वरूपात जायचंय. मूळ स्वरूप आहे पांडुरंग. ऐका किती छान चिंतन आहे. विठ्ठल कमी नको करू, आमोचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. मीड कमी कर. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, कुळीचे दैवत, विठ्ठल माय बाप चुलता. माझं सर्वस्व विठ्ठल आहे. आई बाप बहीण भाऊ संसार असा मनाचा ठाव झाला
की मग तुमचा ठाव आणि तो ठाव सांगून मी पुढे जातो. इथे आता खूप पुरुष मंडळी बसलेली आहे आणि हंचनाळची मंडळी आता हुशार आहे, ज्ञानी आहे, खूप कीर्तन ऐकलेली आहे. महिलाही ज्ञानी आहे, हुशार आहे. माझ्यासारखे अनेक कीर्तनकार तुम्ही बोलावले आहेत. मला खरं सांगा, आपल्या सगळ्यात जास्त जीव कुणात असतो? आईत, बापात, मुलात, भावात, जावात. हे आपला सगळ्यात जास्त जीव असतो नवऱ्यात, आणि नवऱ्याचा असतो बायको. ओके, बायको कुणाकडे हसली तरी सहन होत नाही, माहेराला गेलेली चालत नाही, दिवसभर नजरा समोर राही वाटते. हे पिक्चरचे व्हॉट्सअपचे सगळे गाणे असं सांगते, दिल दिया है जान भी देंगे तर देख लिया अभी जान कैसी देते है. या मंडपात जेवढे माणसं बसलेले आहेत, ह्या सगळ्या माणसाची बायको कोणाची असो आवडतीच असते. समजा जर आपली बायको मिली तर तिच्याच बरोबर आताच मंडपात तिच्याच बरोबर मरायची कोणाची तयारी, त्यांनी वर हात करा. मला वाटतं तुम्हाला समजलं नसेल, रिपीट घेतो, रिपीट. बायको जर आत्ता गेली तर तिच्याच बरोबर कोणता लैल मजनू तयार आहे, त्यांनी वर हात करावा. 5 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. देखिए संसार है. नाही मदत करा तर नाही म्हणा. इकडं एकाही माणसाने आत्ता लगेच बायको बरोबर जायची तयारी एकानंही दाखवली नाही. ठीक आहे, पण जे डाव्या हाताला टाळकरी उभेत, यानं समजल्यापासून प्रमाण दिले महाराजायला, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. मग तुमची कोणाची तयारी? एकाची नाही. म्हणजे तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात जमीन आसमानचा फरक आहे. एकही माणूस तयार झाला नाही असं समोर बसलेल्या सगळ्या जणीनं डोळ्यांनी पाहिलंय का? उघडा डोळे, बघा नीट. एकही माणूस तुमच्यासाठी इथे मरायला तयार नाही. मग मरमर करू नका, शांत बसा. सुखानं राहा 4 दिवस. इथं कोणी कुणाचं नसतंय. एकाही माणसाने वर हात केला नाही, काय अजब गोष्ट आहे. आता मी महिलाकडे येतो. नाही, भेदभाव नको ना. महिलाचा थोडा ओहर असतो, औदुंबर भाऊ कार्यक्रम. ह्या नवऱ्याला देव मानतात, पती परमेश्वर, पती परमेश्वर. आता पुढच्या महिन्यात पौर्णिमा येणार आहे, वट सावित्री पौर्णिमा. दोरे घेऊन वडाला सांगणारे 7 जन्म. हे 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 पाहिला का डोळ्यात? हे नवरा पाहिजे का तुम्हाला? तुमच्या संग नाही येणार. तर आपल्या जर समजा कोणावर असा प्रसंग आला तर तुमच्यातली कोण तयार होईल इमिजिएटली? मावशी, वर हात केला की पदर घेतला? तुम्ही पदर घेतला, पण माझ्या पोटात गोळा आला ना. बाईनं कसं काय वर हात केला? एकाही बाईनं वर हात केला नाही. देखिए संसार है. नका करू वर हात. ज्याचं सगळं झालं त्याला काय अडचण होती? लाल पटका, काय अडचण होती? या सगळा कार्यक्रम झालेला आहे तुमचा. तुम्ही वर हात केला असता, म्हातारीला वाटलं असतं, बाई माझा रागू, माझं पिल्लू, माझा हिरो, माझं सार्थक झालं. पण म्हाताऱ्यानं काही वर हात केला नाही. एक ऐका ना, हे कार्यक्रमच खोटा होता. कारण आता मी म्हणल्याबरोबर लगे कोणाची बायको मरणार होती, तुम्हाला उचलून सरणार टाकणार होते, असं काही खरं नव्हतं. हे फक्त विचारणं चाललं होतं. पण खोटा सुद्धा वर हात तुम्ही केला, म्हणून तुम्ही खोट्याहून खोटे. अरे वर हात केला असता तर काय झालं असतं? काय बायकोच मारणार नव्हती तर तुम्हाला मरून कोण पुढे येणार होतं? पण तुमचा काय राहिला नाही, त्याच्यावर विश्वास राहिला नाही. आणि तुम्ही ऐका सगळ्या जणी, आता नवऱ्याबरोबर मरता येत नाही. सतीचा कायदा बंद झालेला आहे. महाराजानं सांगितलं, बायको का मरायला तयार झाली, 2 गुन्हे दाखल होतील सकाळी 10च्या आत. असं काही होणार नव्हतं. पण तुमचा सुद्धा स्वतःवर काय नव्हता,
विश्वास नव्हता. हा विश्वास संताला कळाला आणि एका शब्दात सांगितला हा संसार कसा आहे. लटेका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरी विन, वाया एर झार हरी विन, वाया एर झार हरी विन, हरी विन, हरी विन. म्हणजे इथं कुणी कुणाचं नाही हे आज आपल्या मंडपामध्ये क्लिअर झालं. मग तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं, विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता मज नाही दुसरे. हे कळाल्याबरोबर मनाला माग फिरावं लागलं तुकाराम महाराजाच्या. आणि मग मन काय म्हणलं, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे म्हणा. आता कोठे धावे आता कोठे बेस धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे तुमच्या चरणा देखिली भाग गेला, सीन गेला, भाग गेला, सीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, मना भाग गेला. देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला, सीन गेला, भाग गेला, सीन गेला, भाग गेला, सीन गेला, चांगल्या चांगल्याला झटका देणारं मन काय मी सांगितल्याबरोबर लगेच तुमच्या ताब्यात येईल इतकं सोपं नाहीये. युद्ध झालं कौरव पांडवांचं आणि अर्जुनाचा चेहरा पडलेला. देव गेले, काय करमत नाही. देवा एवढी माणसं मेली, काही गरज नव्हती हे सगळं करण्याचं, आपली माणसं मेली. मन कुठेही लागत नाही, असं वाटतं खूप दूर कुठंतरी फिरून यावं. चला मग देवानी रथ झोपला, चला फिरून येऊ. अर्जुनाला पाठीमागं बसवलं. काय भाग्य असं नीट ऐका, का सांगतोय. मन ज्याचं देवाकडं लागलं ना, देव काय काय करतो ऐका. आणि तुमची मन संसारातली काढून घ्या आणि माझ्या पांडुरंगाकडे जोडा. अर्जुन पाठीशी घातला, हातामध्ये दोर घेतले आणि सुंदर वनात नेलं. 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. सुंदर सुंदर अशा नद्या वाहणाऱ्या, खूप सुंदर अशी फुलं, पक्षी किलबिल करतायत. कोणासाठी? मन लागावं याच्यासाठी, की त्याचं मन माझ्यात लागलंय आणि त्याला करमत नाही. तुमचंही तेच चालू आहे, तेल करमत नाही आणि मग मी काय करू, मला ते बोलले नाही. हे एकच आहे कार्यक्रम, दुसरा काही कार्यक्रम नाही. रथ नेऊन उभा केल्याच्या नंतर ते मन चांगलं नसेल तर सगळंच उदास वाटतं माणसाला. थोडं पाणी पिवावं असं वाटतं. भगवंताने हातामध्ये जारी घेतली आणि आणतो म्हणले पाणी नदीवरनं. देव बाजूला झाल्याबरोबर उदास झालेल्या अर्जुनाच्या मनात सुभद्रेची आठवण आली. शरीर आहे आता, मन आहे. हनुमंत पाटील कधी मनात काय येईन त्याची गॅरंटी नाही. अर्जुनाला बायकोचं ध्यान आलं बा. कोणाच ध्यान आलं? बायकोचं. आणि हे देवाला कळालं, तुला बायकोचं ध्यान आलं, मल मना मला तू मन मला दिलंय, काळजी करू नको. झारी झाडाखाली ठेवली, असा हात केला
आणि देव अर्जुनाची बायको झाला. हे मनाची ताकद. तुमची काय घेऊन बस, तुमच्याकडे रिक्वायरमेंटच नाही काही, तुमचं ते इझी चांगलं होणार. आणि आज सुभद्रेचं रूप घेतलं देवाने, हुबेहूब जशीच्या तशी पुढून यायला सुरुवात केली. हे बसलं असं चिंतात, तिकून मालकीन दिसली. ओ हो 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 100 वर्षाचं आयुष्य तुला. खाली बुडी टाकली आणि पळतच गेली तिच्याकडे. तिचे हात धरले आणि तिला म्हणले, तू कशी काय आली? ती म्हणली, अहो मला असं वाटलं तुम्हाला करमायचं नाही म्हणून मी आले. मग इतकं लक्षात तर घ्यावं ना की इतकं आपण इतक्या वेळात आलो, ही पायी कशी आली. पण ते ज्याचे मन जाग्यावर नसले का त्याला काहीच दिसत नाही. हे पोरं जे पळून जाते ना पोरीला घेऊन, किंवा पोरी ज्या पळून जाते ना, हे मन हरवलेले कार्यक्रम असतो, त्याला दुसरं काही दिसतच नाही. त्याच्यामुळं मग काय, आता बायको म्हणल्यावर, आता बायको समोर माणूस काय काय चाळे करतो हे कीर्तना सांगायचं नाही, कारण तुम्ही वयस्कर आहे, मी लहान आहे. हा, बायकोतले ताकद आहे साहेब. ओम वगैरे तिकडे जाऊ द्या तुमचा, ओम नमो जेव्हा हरि ओम जेव्हा होईन तो बायको नुसतं ओ म्हणू द्या, मग म्हणायची गरजच नाही. ओ घालीन लोटा अंगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिलं. अरे नाचत नाचत गेलं, फुल तोडून आणलं तिच्या येणीमध्ये घातलं, दुसरं फुल तोडून आणलं तिच्या हातामध्ये दिलं, बोटातली अंगठी काढी तिच्या बोटात प्रेझेंट केली. हाय पापी घेतली, उचलून घेतलं, रथात बसवली. मग ध्यान आलं कृष्ण पाण्याला गेलेला आहे. ए सुभद्रा उतर खाली, उतर खाली उतर. आत्ता देव येईल आणि जर मला पाहिलं तर आयुष्यभर माझी टिंगल करीन. चल हो रस्त्यानं घराकडे. आणि आमचा रथ आला ना, दिसू नको बरं, झाडाच्या आडूला उभी राहा. ती म्हणली बरं. नजराच्या आड गेली, असा हात केला, पुन्हा देव कृष्ण झाले. हातात झारी घेतली. अर्जुना कोण आलं होतं? नाही 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 कोणी नाही. थोडा बाईचा आवाज आल्यासारखा वाटत. नाही नाही उग करमत नाही म्हणून गवळणी म्हणत होतो. काय माणूस झटके देतो देवाला. ते म्हणले, मला कशाला सांगतोस तू? सगळ्या अख्ख्या जगाचं सूत्र माझ्या हातात आहे, मला सांगतोस? नाही 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 चला देवा, काही करमत नाही मला इथं, चला घरी न्या. आणि मग देवाने पुन्हा रथ जोडला. अर्जुन पाठीमागं. मग ती बोटातली अंगठी तिच्या लक्षात येण्यासाठी, अर्जुनाच्या लक्षात येण्यासाठी देवानं काय काय केलं, तुमच्या लक्षात येण्यासाठी मी कीर्तन सांगायला लागलो की फक्त मन देवाला द्या. हजारोची मनं तुमच्या घरात लागतील, तुमच्या पायी लागतील, तुमच्या जीवनाकडे लागतील. फक्त मन जिंका, बाकी जग जिंकण्याच्या नादी लागू नका. ती बोटातली अंगठी असं जाईल. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा लक्षात आलं. हे झटकाच बसला. ती म्हणले, इग्नाच्या घरात अंगठी कशी काय गेली? याला तर माहित नव्हतं करायचं, सांगितलं. नक्की सुभद्रा भेटली वाटात. असा राग आला बायकोचा. रथातून उडी मारली की पळतच लगेच सुभद्रेकडे. ती स्वयंपाकात होती ना, मागून गेला आणि तिचे डोळे धरले असे. मूर्ख कोणीकडची बायाची जात, विश्वास ठेवायच्या लायकीची नाही. माझी अंगठी दी पहिल्यांदा. ती म्हणली, पिऊन आले का तुम्ही? कशाची अंगठी मागता मला? म्हणून माझी अंगठी तू आली होती वनामध्ये. ती म्हणली का बसा, राजघराण्यातल्या स्त्रिया आहेत आम्ही, घराचा दार ओलांडत नाही, मी कशाला येऊ वनामध्ये? तितक्यात कृष्ण आले. काय चाललंय? ती म्हणले, तुम्ही मधात पडू नका, पण आमचं लयच काही चाललंय आता. कृष्णा काही म्हणा, पण तुमच्या बोटातली अंगठी माझी. म्हणजे ते तुम्ही पाण्याला गेल्यावर ही आली होती तिथं. बरं, मग मी तर तुम्हाला विचारलं होतं कोणी आलं का? आता कुठं सांगत बसावं घरातल्या गोष्टी, पण ती अंगठी माझी मला परत द्या. अर्जुना कशाला तिला त्रास देतोस? ती कशाला वनामध्ये येईल? म्हणजे अरे ज्याच्या बोटात अंगठी आहे ना, तुझं मन सांभाळण्यासाठी ती सुभद्रा झाली होती. म्हणजे हो, मी तुझी बायको झालो होतो. थर 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 कापरं सुटलं, डोळे लावून घेतले. आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं, अरे 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 अरे, याला आपण उचलून काय घेतलं, याची पप्पी काय घेतली, याच्या येणीत फूल काय घेतलं. देवा पाया पडतो, माझी शपथ. काय आजपासून कोणाची बायको होऊ नका का? नाही 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 नाही, ती विचारूच नका. ते शपथ घेतली म्हणून तिथून पुढं देव कोणाची बायको झाला नाही, तर बऱ्याच जणांनी वाट लावली असती, त्याला बायकोच करून घेतला असतं. असा मनाची भोग वासना पूर्ण करणारा देवाला पश्चाताप आहे. गीता कुणास सांगू अर्जुन आज नाही, उन्हातून निघालो पण सावलीच नाही. गीता कुणास सांगू अर्जुन आज नाही, राधा कुठेच नाही, मीरा कुठेच नाही, राधा कुठेच नाही,
मेरा कुठेच नाही शोधात मी जीवाच्या, माझा मी उरलोच नाही गीता कुणास सांगू अर्जुनाज नाही. माझ्यात सर्व आहे सर्वात मीच आहे, माझा कुणा म्हणू मी माझा कुणीच नाही. असं हे मन तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं. जगातलं सगळं जर पाहिजे असेल तर अरे तुकडोजी महाराजाच्या बी लक्षात आलं, आधी मन घ्या रे हाती मग पुजावा गणपती, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. आणि हे लक्षात आल्याबरोबर महाराज काय म्हणले, ध्यान देऊन ऐका. आई करे जना, आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, ओ पंढरीचा राना मना माझी स्मरावा, हे पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जान हीच थिरी सरेल. आई करे जना, आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. सर्व सिद्धींचे सार हे शास्त्रांचे गव्हार, पाहता विचार हाची करती पुराणे. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. हो, मनातला संसार काढून टाकायचा, संसार नाही सोडायचा, लेकरं बाळं नाही सोडायचे, घरदार नाही सोडायचं, कुणाचा त्याग नाही करायचा. त्याग करून होतही नसतो, फक्त मनातून बाजूला करायचं. नाव पाण्यातच असावी, फक्त नावेमध्ये कधी पाणी जाऊ नये. तसं संसारातच राहायचं, फक्त मनात कधी संसार येऊ द्यायचा नाही. ही कला ज्याला जमली, ही अद्वैत कुसरी सिस्टीम ज्याला जमली, त्याने देव हाताशी धरला. आणि ऐका ना मग काय काय मिळालं. पहिलं तर मरणच गेलं. काय गेलं? हो, मरणच गेलं. हा मृत्यूलोकातला देह इथेच पडत असतो, परंतु तो मानव देह घेऊन निजधामा गेले. मरण म्हणता येत नाही. तुका आकाशा एवढा. माझ्यासारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले तरी म्हणावं लागन तुका म्हणेच. मना मनात घरा घरात जना जनात अमर झाले. त्यांना गेलं असं म्हणता येत नाही. म्हणून सगळ्यात मोठा आनंद झाला की मन देवाला दिलं. आता मला मृत्यूच नाही, मी सगळं काही मिळवलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. मरणाही आदी नाही मरोनी, मरणाही आदी टाळी वाजवा मागे म्हणा. मरोनी, मरणाही आदी राहिलो मन लागेल. टाळी वाजवा, टाळी वाजवा मागे म्हणा. मरणाही आधी राहिलो मरणाही आधी राहिलो मरोना
मानवी जीवनातलं सर्वस्व काही जर मिळायचं असेल तर आजची सिस्टीम ध्यानात ठेवा. तुम्ही मनाच्या मागं पळू नका, मनाला मागं वळा. आणि ज्याच्या मन ताब्यात आलं का त्याचं अख्खं विश्व ताब्यात आलं. आता प्रोसेस सांगतो तुम्हाला कशी. अगोदर आपल्यासारख्याचं मन जातं आणि नंतर शरीर जातं. शरीर जावं का न जावं, मन तर लय अगोदर पळतच राहतं. बसल्या बसल्या इकडं पाहीन तिकडं पाहीन, हे मनात येईन ते मनात येईन. तुकाराम महाराजांनी तसं नाही केलं, मनाला रिवर्स केलं. आणि ज्याला मनाला रिवर्स करता आलं का त्याचं मरणच नसतं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या माणसाची लोक भक्ती करतात. तुम्हाला जर राहावा असं वाटत असेल या जगात तर तुम्ही फक्त मनाला ताब्यात घ्या आणि मन काही ताब्यात येणार नाही. तुम्ही का हातात माळ घेतली, डोळे बंद केले, जत्राची ती ध्यानात, उरूस, लेकर, गाई, म्हशी, दूध. हा जप या शब्दाचा अर्थ मन्यामाग मनी ओढणं होत नाही. जप या शब्दाचा अर्थ डोळे, कान, मन, बुद्धी याला जीव लावा. अगोदर जप म्हणजे टेक केअर. जप म्हणजे टेक केअर, स्वतःची काळजी घ्या अगोदर, स्वस्थ राहा अगोदर. मन चांगलं करण्यासाठी मनाशी संवाद करा. मन हे अवयव नाही. आता ऐका माझ्याकडनं, मन तयार होतंय कसं. एक मन एका सेकंदाला राहत नाही, मरून जात. मन ही अन्नाची वाफ आहे. काय तो कोबरा आहे मोठ्या उंचीची, जैसे खावे अन्न तैसेची होय मन. गावात सप्ताह सुरू होता, कीर्तनामागं कीर्तन ठेवलेली असायची. आणि असं एका महात्म्याचं कीर्तन ठेवलं जो 25-30 वर्ष काशीला राहिलेला संन्यस्त माणूस, संन्यास कीर्तनकार असल्यामुळे कीर्तन ठेवलं. पंक्ती वाटून घेतलेल्या असतात. महाराज त्या घरी गेले जेवायला. संन्यासी माणूस, रांगोळी काढलेल्या, ताटं बिटं सगळे चांदीची ताटं, ग्लास. महाराजाचं जेवण होत आलं. महाराज बी मौनात पुन्हा. आणि जेवण झाल्यावर महाराजानं तो चांदीचा ग्लास स्वतःच्याच खिशात घातला, म्हणजे चोरला. ते मालक म्हणला, महाराज मोठा आहे, काही असला तर शेवटी महाराज जाऊ दे, आपलं ग्लास होऊन जाईल. ते काही बोलला नाही. ते ग्लास घेऊन गेलं ते गावाला. सकाळी सगळे पूजापाती झाली, पोटातलं ते गिळून पडलं सगळं. आणि ध्यान केल्याबरोबर ते ग्लास दिसला. ते म्हणले, अरे 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 अरे, आयुष्यभर इतका चांगला वागलो, काय झटका दिलाय, ते ग्लासच चोरून आणला. गाडी काढली की पुन्हा त्या घरी गेले ज्याच्या घरी जेवले होते. त्याला म्हणले, पाया पडतो तुझ्या, आयुष्यभर मी बऱ्याच गोष्टी सांभाळल्या पण एका मिनिटातच मातीत गेल्या, म्हणा ग्लास चोरला तुझ्याकडे. ते म्हणले, महाराज तुम्ही आमच्या देखताच खिशात घातला, पण आता कसं म्हणाव, तुम्ही महाराज, आम्ही साधी माणसं. ते म्हणले, खरं सांग तू काय करीत असतो. ते म्हणला, बाबा लोकांच्या पुढं काही सांगू पण महाराजा पुढं खरं सांगाव, मी नंबर 1चा चोर आहे म्हणले, डाकू टाकत असतो. आबा बाबा, मग हे ताटन ग्लास. ते म्हणले, कालच खंडोबावर हात टाकला म्हणले जेजुरीला, हे खंडोबाचेच ताटन ग्लास आहे म्हणले. ते म्हणले, गाढवा तुझं खाल्ल्यामुळंच माझ्या मनात इतका परिणाम झाला. नीट ऐका सगळेजण, तुम्ही कोणाच्या घरी गेले आणि तुम्ही बसल्यावर त्यांना का सांगितलं बायकोला, महाराज आले चहा कर. तिला जर आनंद असल तर तिचा आनंद त्या पाण्यात, पत्तीत, चहात, ग्लासात उतरतो आणि तुम्हाला आनंद होतो. पण ती का म्हणली, काय काम नव्हतं याला म्हाताऱ्याला, उगच आपला महाराज घेऊन आला. तिचा अख्खा राग चहात उतरतो आणि महाराज डिस्टर्ब होतो. म्हणून आजपासून जेवताना असं नीट खा, कुठं खात जाऊ नका, कारण आपलं मन ही खाल्लेल्या अन्नाची वाफ असते. देखताची चिंते मन धावे, देखताची चिंते मन धावे, देखताची चिंते मन धावे, देखताची चिंते. पैसा चोराचे संगाती, दैतीच ब्राह्मण लोकांना नाव ठेवतात, ते उगच पाणी पित नाही का. आता हे ब्राह्मण नाही, वारकरी झाले. आता काय झाले, ब्राह्मण जीव गेला तरी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाणारच नाही का, मंत्रात ताकद राहत नाही ना. त्याच्यामुळे ध्यान ठेवा, आजपासून ताट पुढं आलं की कसं खायचं सांगून जातो मी तुम्हाला. ग्लास जरी आला की डोळे बंद करायचे, विठ्ठलाचं ध्यान करायचं पाण्यात, त्याच्यातलं पॉयझन जळून जाते.
चहा प्यायचा आहे, विठ्ठलाचं ध्यान करायचं. आता कधी कधी हॉटेलला जेवायचे काम पडते ना आम्हाला. आता दिवसभर प्रवासातच होतो आम्ही, नाहीला जाऊन हॉटेलवर गेलो, मग ते पाणी फिरायचं, लोक टिंगल करतात, पाणी का फिरायचं, अपमान करतात, काय म्हणते मुंगे येत नाही म्हणून पाणी. काय खोटं बोलता. पाणी याच्यासाठी फिरायचं असतं की समोर अन्न आल्याच्या नंतर त्या अन्नाचा भाव असा असतो की पांडुरंगा तूच ऐसा. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. हातात पाणी घ्यायचं आणि हा समोर आलेला हा पांडुरंगा, हा तुला अर्पण प्रसाद, आणि त्याच्यावर पाणी फिरायचं. पाणी फिरलं म्हणजे ते ताट आपलं राहिलं नाही, त्याला पाणी सोडलं असं म्हणतात. काय म्हणतात? हां, लोक म्हणते तुम्ही आजकाल येईच ना घराकडे. ते म्हणले मी त्या घरावरच पाणी सोडलं. म्हणजे याचा अर्थ घराशी ममत्व ठेवलं नाही. तसं त्या जेवणावर पाणी सोडलं की तो होतो देवाचा प्रसाद, आणि प्रसाद खाल्ल्यावर पाप पुण्य लागत नाही. म्हणून मी पक्का ब्राह्मण आहे बरं का. ते उगाच 78ला जाणव घातलेलं आहे. हो, तुमच्याकडे आहे का पण? हां हां, ठीक आहे ठीक आहे. हे विधी कळाल्यावर घातलं तर मग मला लय जणांना टीका केली. पुढे मी डॉक्टर झालो. काउन्सिलमध्ये एकदा विषय निघाला, डॉक्टर साहेब जग कुठं चाललं, ते कानात दोरे का घालत असतात. तर दुसरा एक हसत म्हणला, कानात जाणव घातलं की लघवी संडा साफ होत असते. मी काही बोललो नाही, डॉक्टर होते सगळे. हे कानात का घालावं लागत असतं ते सांगून टाकलं पाहिजे, का घालावं, अज्ञान वगैरे जाऊ नये. हे 3 ज्या धागे आहेत ना, याच्यात आहे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सकाळ दुपार संध्याकाळ, सरस्वती, लक्ष्मी आणि महाकाली. हे लघवीला जायचं. लघवी हे घाण कर्म आहे, संडास ही अशौच आहे. म्हणून याला उचलून इथं उजव्या कानाला का टाकायचं असतं की कानाला टाकल्यावर भान ठेवायचं आपण लघवी केलेली आहे. हातपाय धुतल्याशिवाय, तोंडाला गुळणा घेतल्याशिवाय आपण काही खायचं नाही, बोलायचं नाही. त्याच्यामुळे ही त्याची ॲटेक्शन सावधान प्रक्रिया आहे त्याची, किंवा तुम्हाला जाणीव असली पाहिजे त्याची. जाणीव नाम जाणू आहे, दोरा नाही. जाणीव झाली पाहिजे. आणि मी तुमच्या गावात आलो, तुम्हाला आठवण आली पाहिजे की मी माऊलीचा तुकोबारायांचा भक्त आहे. मी पवित्र मायबापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. मी एक विद्वान वारकरी संप्रदायातली प्रथा पाळणार आहे. माझ्या काय उभं केलं म्हणजे काय तोंडाला येईन तसं बोलावं, लोकाला फसवावं, लोकाला चुकीच्या मार्गाला न्यावं. काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा लक्षात ठेवण्यासाठी याचं नाव जाणवं आहे. उगा असं काहीतरी बोलत जाऊ नये. म्हणून आजपासून समजलं का तुम्हाला? आता देवाला दिल्याशिवाय खायचं. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. भाल कोण कोण अधिकारी ते देवाच्या प्रसादे करा रे. ऐका ना, अहो हे कळण्यासाठी आपल्याला वेद पुराण शास्त्र कळत नव्हते. पिढ्यानपिढ्या गेल्या मातीत. जेव्हा तुकोबारायला तिळभर कळालं हा प्रसाद, तिळभर तिळभर, तेव्हा डोळे भरून आले. म्हणले काय? पाये प्रसादाची वाट, पाये प्रसादाची वाट. तुमचं उष्ट जरी इतकं जरी मला कणभर मिळालं तरी माझा जीवनाचा उद्धार होईल. मग उद्या काल्याचं कीर्तन असतं ना, त्याच्यात प्रत्येकाचा प्रसाद आणायचा असतो घरातून. लाही, पोही, थोडीशी साखर, जे जे असेल ते, त्याला सुद्धा प्रसाद म्हणतात लोक. जेवले नाही तर चालतेत लोक, पण थोडीशी लाही द्या म्हणतात, त्यालाही प्रसाद म्हणतात. म्हणून नीट ऐका काय काय मिळतं. मरण आपलं भगवंताच्या पायाजवळती गेलं की मरण संपतं, ते तुकोबारायांचं संपलं. मग काय पाहिजे ते सगळं मिळतं. मग पहा तुम्ही आमोचे नवल, आता तुम्ही पहा आमोचे नवल. आता हे नवल नावाची जी प्रक्रिया आहे ना, ही आपण पुढच्या वर्षी ऐकू. नवल काय असते, नवलाची गोष्ट काय असते, जगात सगळ्यात जास्त नवल काय असते. कारण सगळंच एका कीर्तनात तुम्हाला मला देता येणार नाही. त्याच्यामुळे तुमचं आता 4 वर्ष आणलंय, अजून 2 प्रमाण आहे. आता 2 वर्ष आणावं लागते, नाही तर मग हुकलं तुमचं ऐकणं संजय भाऊ. कोणतं? हा, काय काय नवल असतं. मन जर दिलं तर काय काय घडू शकतं ब्रह्मांडात, काय काय होऊ शकतं. देव येऊ शकतो खाली, अमर होऊ शकतो, बायकोचं नाव अमर होऊ शकतं, गावाचं नाव अमर होऊ शकतं. काय देहूमध्ये याच्या अगोदर माणसं जन्माला आली नव्हती का? आता माणसं जन्माला येत नाहीत का? पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत देहूला अमर केलं का? मन ताब्यात घेतलं म्हणून. देव तुकाराम महाराजाचं नाव घेतलं, बायकोचं नाव अमर झालं, मायबाबाचं नाव अमर झालं, मोरे आडनाव अमर झालं. सगळ्या महाराष्ट्रातले लोक न बोलवता येतात, तिथली माती उचलून कपाळाला लावतात आणि तोंडातही टाकतात. ही ताकद आहे. म्हणून हे नवल तुम्हाला ऐकायचं असेल तर ते पुढच्या वर्षी ऐकू. एकदा चांगलं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा हरी हरी विठोबा रखुम. टाळे आवाज. हरी 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 विठोबा रखुमाई. हा 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 विठोबा रखुमाई.
फुमाई तोबार फुमाई त्या नवलाची एक छोटीशी झलक सांगून पुढे जातो. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ज्या रस्त्याने गेले का, त्या रस्त्यानं चालता चालता 750 वर्ष झाले. ते ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं 10 लाख लोक जाते दरवर्षी. नवल आहे. 10 माणसं घरी आले तर आपली सारी गावाची वाट लागते सोय करता करता. आपण आपली कॅपॅसिटी किती आहे? 1000 लोक जर आले तर आपल्या पत्रावळ्या कमी पडणार, दुरून कमी पडणार. 10 लाख माणसं 3 टाइम जेवतात. एकही माणूसही उपाशी राहत नाही. नवल. आणि दक्षिणा देऊ नये. पुन्हा जेवला तरी 50-100 रुपये लोक देतात. कोणालाही पत्रिका नाही. नवल आहे. आणि सगळ्यात मोठं नवल आहे का, दिंडीत जायचं म्हणलं की महाराष्ट्रातल्या, कर्नाटक मधल्या, तेलंगणातल्या, आंध्रातल्या, शेजारच्या UP-MP मधल्या, कोकणातल्या, शहरातल्या, खेड्यातल्या, शिकलेल्या, अडाणी कोणती बायू लगेच तयार होती सोहळ्यात जायला. बर कोणत्या वयाची तयार होते? जर अचानक जर कोणाचं हुकलं, कॅन्सल झालं, ती म्हणती नाही, डोळे भरून येते, मला सोहळ्यात जायचं. नीट ऐका पुढे. सोहळ्यात एकदा माता भगिनी माणसं चालायला लागले दिवसभर की लय पळत येत, चालतेत, भजन म्हणतेत, गरम गरम जेवतेत आणि 8-9ला लगेच झोपी जातात. कारण सकाळी 5लाच पळायचं असते, 3लाच पळायचं असते. मग ती राहुटी असती 20 जणांची आणि दिंडीवाले कुंभीते 30 जण. ह्या दिंड्यावाल्याचा तोच घोळ आहे. दिंड्या काढताना काय म्हणते, लय सोय करू, आणि तिथं गेल्यावर म्हणते माऊली ऍडजस्ट करा. आता काय ऍडजस्ट करा? 20 माणसात 30 माणसं घातले, काय ऍडजस्ट करा? मग आता कोणाचं डोकं इकडं, कोणाचे पाय इकडं, कुणी बाई एक माणूस, एक बाई एक माणूस. आता संडाची तीच अडचण, लघवीची तीच अडचण, आंघोळीची तीच अडचण. नीट ऐका आज माझ्याकडनं. अशा रावट्या आमच्या 750 वर्ष चालू आहे रेड्डी साहेब. पण एखाद्या राहुटीत 750 वर्षात एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या बाईचा पदर वडला, अशी बातमी 750 वर्षात आली नाही. औदुंबर पांचाळ, जरा सांगा पत्रकारांना. नाही तर फोडून खाल्ला असता पालखी सोहळा. यायना धिंगाणे धिंगाणे केले असते, त्याची बदनामी केली असती, एक बाई गेली नसती. नीट ऐका काय चाललं ते. चुकून जर एखाद्या बाईला पाय लागला, हात लागला, तर माऊली बोलती, माऊली माझी माऊली जागी असती, त्याच्या तोंडातून शब्द पडते, चुकून लागला माऊली. बाई नाही म्हणत, ताई नाही म्हणत, काय म्हणते, चुकून लागला माऊली. आणि मग हा माऊली म्हणला, किती म्हणती, लागू द्या माऊली. तुम्ही कोण्या गावच्या माऊली, तुम्ही कोण्या गावच्या माऊली. मग दुपारी फुगडी खेळतात, एकमेकाच्या अंगावर पडतात, पाया पडतात आणि निघून जातात. महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला कळू देत, आज 3 मिनिटाला बलात्कार होतो. देशाला लाज वाटावी अशा प्रकारच्या गोष्टी सध्या सुरू आहेत. जर बलात्कार थांबवायचा असेल तर सरकार थांबू शकणार नाही, पोलीस यंत्रणा थांबू शकणार नाही. कुणाच्या बाईकडे पाहताना त्याच्या मनातली नजर जर माऊलीची झाली तर या देशात एकही बलात्कार होणार नाही. हे आहे आमचे नवल. अशा खूप नवलाच्या गोष्टी आहेत, पण त्या सांगण्यासाठी वेळ आपला पुरा आहे, अपुरा पडत. तुम्ही म्हणले चांगले 12:30 वाजता चालू द्या. आता काय गोंधळी मी 6.5 तास गाडीत आलो. वाय माणसं प्रेमाचे, मला कानात येऊन सांगते, चांगलं 12-12:30 वाजता चालू द्या. काय आणून घ्यायची? असं कुठं लिमिटेड असतं का? हा. आणि आता ओव्हर टाईमचे सुद्धा पैसे लावणार आहे तुमच्याकडे, कारण कोणी फुकट ड्युट्या करायला रिकामं नाही. 6.5 तास बसून बी आलो. चला, मी काय सांगितलं तुम्हाला, अजून खूप काही गोष्टी तुम्ही मनात आणा, तुम्हाला ते भेटणार. जे पाहिजे ते भेटणार. ते सोडा, तुमची पूजा करणार लोक, तुमच्या फोटोचा नमस्कार करणार. 750 वर्षानंतर घरात माऊली तुकोबांचे फोटो गेले. नवल सांगू का तुम्हाला, तुमचा कोण फोटो काढीन हो फुकट? तुमचा फोटो कोण काढेल? आणि तुमचा फोटो काढला तर लावा कोणाच्या घरात? कोणाच्या घरात लावा तुमचे? तुम्ही जिवंत चाला ना लोकायला. आपले फोटो कोण लावणार? तुमचे फोटो काढले तर फक्त सरकारनाच आधार कार्डावर डोळे एकीकडं, बायकोचं नाक एकीकडं, कोणी कोणाला ओळखू येत नाही. आणि तुमच्यासारख्याचे फोटो कोणाच्या खिशात बी सापडू नये. ऐका, नवलन कीर्तन सोडून देतो. टेस्ट करा मला सकाळी. काय करा, गल्लीतल्या चांगल्या बाई, सुंदर दिसणाऱ्या बाईचा मोबाईलमध्ये चोरून फोटो काढा. देखता नको हातपाय मोडतील, चोरून काढा. आणि उदगीरला त्याच्या 2 कॉप्या करून आणा, बेस्ट. आणि एक पॅन्टीच्या खिशात ठेवा, एक शर्टाच्या खिशात ठेवा. आणि सकाळी गोड बोलत शर्ट बायकोच्या हातात धुवायला देऊन टाका.
मग कोणाची बायको असली तरी खिसे चापून पाहती साहेब, माझी पण पाहते, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आज आलेले नाही. असं कीर्तनावून गेलं की दमवतो माणूस, शर्ट काढून लावून देतो आणि झोपी जाते, त्याच्यातले पैसे गायब होते. सकाळी आपलं उठलं की पैसे मोजावर, पैसे कमी आले याच्यात. ती म्हणली रात्री मोजले होते का? म्हणलं नाही. ती म्हणे मग गावकऱ्यानं कमी दिले असतील, घ्या आणून, आता गावकऱ्याला कुठे फोन करीत बसा, असे पैसे झाले. कोणाची बायको असली की ती चोट्टी म्हणून नाही, पण ते काय असं देव जाणे, त्याचा खानदानी गुण येतो. आणि पैशासाठी हात घातला आणि गल्लीतल्या बाईचा फोटो हातात लागला, मग पहा तुमची नागिन आणि तुमचा खेळ. कोणत्या वयात करून पहा तुम्ही, या वयात करून पहा, तुमची नागिन पहा कशी मागे लागते. ज्ञानेश्वरी हातात घ्यावा लागन, गाथा घ्यावा लागन, अन्न घ्यावं लागन, लेकराच्या शब्दा घ्यावा लागन, तरी म्हातारी शांत व्हायची नाही. असे नवलाच्या गोष्टी मी पुढच्या वर्षी सांगेन तुम्हाला. चला काय म्हणा आता, मला मरण नाहीये का? मी शरीर नाहीये. मला मरण नाहीये, मी जीव नाहीये. मला मरण नाहीये कारण मी आत्मा आहे, आणि मी आत्मा आणि माझ्या समोर दिसतो तो परमात्मा. हा परमात्मा, आत्मा आणि परमात्मा ज्यांनी सांगड घालून दिली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.